शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन। षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर वरळीतील NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधन। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार। पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिराने, तर नवी मुंबईच्या तुर्भेत पावसामुळे सबवेमध्ये शिरलं पावसाचं पाणी। अलिबागला पावसाने झोडपलं, शहरात सखल भागात साचलं पाणी। आज रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। फाल्कन 2000 जेट्सची नागपुरात होणार निर्मिती। दसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार। माऊली माऊलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। पहाटे मंदिरात नित्यपूजा संपन्न, तर आळंदीत जमला भक्तांचा मेळा। इस्रायलचा इराणच्या तेहरानमधील लष्करी छावण्यांवर हल्ला। इराणमध्ये आतापर्यंत 585 नागरिकांचा मृत्यू, तर इराणकडूनही इस्रायलवर पुन्हा हल्ला। इस्रायल इराण युद्धात अमेरिकेचा हस्तक्षेप नकोच, इराणचे सर्वोच्च नेते खोमानींचं वक्तव्य। इराण इस्रायल युद्धात रशियाची एंट्री। जर अमेरिकेनं इस्रायलला लष्करी मदत केली तर पश्चिम आशियात गोंधळ उडेल, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा इशारा। आणि ऑपरेशन सिंधू अंतर्गत 110 भारतीय विद्यार्थी इराणमधून दिल्लीला परतले। विद्यार्थ्यांमध्ये 90 काश्मीरींचाही समावेश।